एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। तमाम सोलापूरकर ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहे ते सोलापुरातील सर्वात मोठं आणि भव्य दिव्य असं प्रदर्शन सलग 25व्या वर्षी आपल्या सेवेत सोलापूरकरांच्या उदंड प्रतिसादामुळे आणि प्रेमामुळे यंदा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर असोसिएशन आयोजित इलेक्ट्रो 2025 बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी ते मंगळवार 18 फेब्रुवारी 2025 दरम्यान भव्य स्वरूपात शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच होम मैदानावर इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, होम अप्लायन्सेस, सोलर प्रोडक्ट्स, कॅम्प्युटर, फिटनेस इक्विपमेंट आणि खूप काही ते देखील एका छताखाली भव्य डिस्काउंट, भरपूर कॅशबॅक, 0% व्याज दराने कर्ज अशा एकाहून एक आकर्षक ऑफर्स, मेन्स स्पॉन्सर, शार्प ओन स्पॉन्सर, हायफा, MIT विश्वप्रयाग, युनिव्हर्सिटी BPL तुमची प्रतीक्षा संपली। आता तुमच्या आवडत्या वस्तू खरेदीचा मनसोक्त आनंद लुटा। इलेक्ट्रो 2025 दररोज दुपारी 4 ते रात्री 9:30 वाजता आणि रविवार दिवसभर अर्थात सकाळी 11 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत या सुवर्ण संधीचा लाभ घ्या आणि फायदा करून घ्या। इलेक्ट्रो 2025 होम मैदान सोलापूर। माघ पौर्णिमा बागल हुनवी निमित्त श्री सिद्धेश्वर व श्री मल्लिकार्जुन मंदिरात ज्वारी व गहूचे धाटे अर्पण। दरवर्षीप्रमाणे माघ पौर्णिमा निमित्त देशमुख व शेटे यांच्या वतीने कावड व नंदीध्वज पूजन करून देशमुख यांच्या वाड्यातून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। प्रथमतः श्री सिद्धेश्वर मंदिरात शेतकऱ्याच्या पहिल्या पिकाचे ज्वारी व गहूचे धाटे अर्पण करण्यात आले। तदनंतर श्री मल्लिकार्जुन मंदिरात देखील ज्वारी व गहूचे धाटे अर्पण करण्यात आले। परत देशमुख वाड्याकडे मार्गस्थ झाले। माघ पौर्णिमेचा पहिला दिवस असतो ते परत 1 महिन्याने कावड घेऊन श्री श्रीशैलकडे मार्गस्थ होतात। ही परंपरा देशमुख घराण्यात चालत आलेली आहे असे सुधीर देशमुख यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले। आज माघ पौर्णिमा आहे आणि हजारो वर्षापासून एक परंपरा आहे देशमुख घराण्याची आणि शेटे घराण्याची की कावड आणि नंदीकोलची आज पूजा होती आणि जे शेतकऱ्यांचं पहिलं पीक असते ज्वारी असू दे, गहू असू दे, जे असेल ते पीक ते सिद्धरामेश्वरला आणि मल्लिकार्जुन मंदिरात अर्पण केलं जातं आणि ती जी पूजा असते सुरुवात ती देशमुखांच्या घराण्यापासून सुरुवात होती। देशमुख घराण्यातील नंदीकोल आणि कावड ते पहिलं मिरवणूक काढून सिद्धेश्वर मंदिरात त्याची देशमुखांच्या घरात पूजा होती। नंतर सिद्धरामेश्वर मंदिरात ती पूजा होती आणि मल्लिकार्जुन मंदिरात पण ते प्रदक्षिणा घालून ती परत देशमुखांच्या वाड्यात परत ती येते। ही आपण जर कावड दरवर्षीप्रमाणे ते श्रीशैलला जातं हा पहिला दिवस असतो आणि पुढे 1 महिन्यानंतर ते श्रीशैलला ते कावड घेऊन जातात। ही परंपरा देशमुखांची असते। हा आजचा मान असतो। आज भारत पौर्णिमा त्यामुळं श्री सिद्धेश्वर नंदीध्वज हे दुसऱ्या नंदीध्वजचे मानकरी श्री सोमशंकर देशमुख मालक यांच्या वाड्यातून काठी तयार होऊन ती ज्वारीचे नवीन जे धाटं आलेले असतात ज्वारीचे, गव्हाचे ते धाटं अर्पण करून आज त्याची मिरवणूक काढली जाते। ही मिरवणूक वाड्यावर निघून सिद्धेश्वर मंदिर येथे जाऊन तिथून परत मल्लिकार्जुन मंदिर, तिथून परत रिटर्न वाड्यावर जाऊन हे समाप्त होतं।